ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर गावखेड्यातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा, पाहूया माझं गाव माझा जिल्हा। छत्रपती संभाजीनगरमधील मुलगी राज्यात 12वी मध्ये पहिली, तनिषा सागर बोरमणीकरला 100% गुण। जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 46 वर पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत। महाराष्ट्रातील जायकवाडी, मुळा, उजनी, भंडारदरा, माणिकडोह प्रमुख धरणांमधला पाणीसाठा खालावला। उजनी धरणात 0% उपयुक्त पाणीसाठा। जालना जिल्ह्यातील अनेक लघु मध्यम प्रकल्प कोरडे ठाक, 330 गावं आणि 75 वाड्यांची तहान 490 टँकरनं भागवणार। हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चाऱ्याचा भाव वधारल्यानं शेतकऱ्यांची गायी आणि बैलांच्या विक्रीसाठी बाजारात गर्दी। हिंगोलीत भरुनात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत, हिंगोली शहरालगत असलेल्या अंधारवाडी इथे विहिरीतलं पाणी घेण्यासाठी महिला घालतायत जीव धोक्यात। अकोल्यात काल रात्री पुन्हा मान्सूनपूर्व पावसासह गारपीट, अकोट तालुक्यातील धामणगाव आणि पणच शेतशिवारात केळी पिकाचं मोठं नुकसान। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 12,000 तर हरभऱ्याला मिळाला 6,200 रुपये दर, मात्र सोयाबीनला 4,500 दर मिळाल्यानं सोयाबीन उत्पादक नाराज। राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या 45 दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध, चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही, शिवाय चारा आयात करण्याचीही गरज नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। मराठवाड्यातील पाणी प्रश्न पाहता आचारसंहितेत दिलासा द्यायला हवा, दुष्काळी परिस्थितीत काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अंबादास दानवेंची मागणी। सांगलीच्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, अनेक झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरांच्या छतावरील पत्रे आणि कौलही उडाली। मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला फटका, वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम, राजापूर तालुक्यात पूर्व भागात 25 ते 30 गावं अंधारात। बीड जिल्ह्यात पुढेही बोगस मतदान झालेलं नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस मतदानाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील माळकरंजा गावात मातृपितृ पूजनाची परंपरा, शेकडो मुला मुलींनी आई वडिलांचं पूजन करत कृतज्ञता व्यक्त केली। नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वेबसाईट हॅक, संबंधित प्रकाराबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल। पीओपी मूर्तींवर अहमदनगर मनपाकडून बंदी कायम, मूर्तिकार आणि महापालिका अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, जन आंदोलन उभारण्याचा मूर्तिकारांचा इशारा। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना अहमदनगर महानगरपालिकेची नोटीस, पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात आणि पीओपी मूर्तीच्या साठी साहित्याची येत्या 2 ते 3 दिवसात विल्हेवाट लावावी, साठा आढळल्यास कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा। यंदा आषाढ निमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीचं 13 जून रोजी शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान, 15 जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचणार। अभिषेक पूजेच्या वेळी तुळजाभवानीच्या देवीच्या समोर पुजारी उभे राहत असल्यानं भाविक दर्शनापासून वंचित, पूजेदरम्यान पुजाऱ्यांना बाजूला उभं राहण्याचे निर्देश। बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी साळवे यांच्या समाधीसमोरील उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर, 13व्या शतकातील यादवकालीन मंदिर असल्याचा दावा, भारतीय पुरातत्व विभागानं केली मंदिराची पाहणी। भगवान नृसिंह महाराजांची आज जयंती, यानिमित्त वाशिममधील नृसिंह महाराज मंदिर दर्शनासाठी खुलं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येईल, त्यानंतर वर्षभर मंदिर बंद असेल। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन दत्त महाराजांच्या दर्शनासाठी नृसिंहवाडीत, याआधी देखील सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांनी एकत्र दत्त महाराजांचं दर्शन घेतलं होतं। मुक्ताईनगर तालुक्यात बेलसवाडी इथे गुरांच्या गोठ्याला आग, 6 गुरांचा आगीत होरपळून मृत्यू, 3 गुरं जखमी, शेतकऱ्याचं 3 ट्रॅक्टर आणि शेती अवजाराचं देखील मोठं नुकसान। धुळ्याच्या अवधान परिसरातील नामांकित कंपनी बालाजी प्लायच्या गोडाऊनला आग, शेजारीत फटाक्यांचं गोडाऊन असल्यानं आगीचं रौद्ररूप धारण केलं, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। प्रवासी बॅगमध्ये आढळला पूर्णपणे कुजलेला मृतदेह, सांगलीच्या शिराळ्यातील घटना, पुरुषाचा मृतदेह असून सुमारे 15 दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज।
लातूरच्या खाजगी शिकवणी क्लासेस परिसरात एका 14 वर्षीय शाळकरी मुलीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत 3 चितळांचा मृत्यू. नागभीड तालुक्यातील तळोदी भागातील जंगलातून जाणाऱ्या बल्लारच्या गोंदिया रेल्वे ट्रॅकवरची दुर्घटना. मुलांची मोबाईलवर बोलण्यास मज्जाव करीत शिक्षकाची तरुणीला मारहाण. तरुणीनं देखील शिक्षकाला बदडलं, कॉलर पकडून नेलं पोलीस स्टेशनमध्ये. क्षणात झाडावर झेप घेत बिबट्यानं केली माकडाची शिकार. पेनच्या जंगलातील शिकारीचा व्हिडिओ कॅमेरानं टिपला. वाढलेल्या उकाड्यामुळे नवेगाव नागझिरा प्रकल्पातील T4 वाघिणीच्या बछड्यांचा जलविहार. पाण्याच्या टाकीत बसून उन्हापासून स्वतःचा बचाव करणारे बछडे कॅमेऱ्यामध्ये कैद. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील धावसा येथील एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. तेंदूपत्ता संकलन करण्यास गेला असताना तरुणावर केला वाघानं हल्ला. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी इथं अंगणवाडीतील बालकांना कालबाह्य पोषण आहाराचं वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस. या प्रकरणी जबाबदार अंगणवाडी सेविकांवर कारवाईची मागणी. पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची दृष्टी नसलेली मानसकन्या माला MPSC परीक्षेत उत्तीर्ण. मालानं अभ्यासात सातत्य ठेवून IAS अधिकारी होण्याचा संकल्प व्यक्त केला. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असलेला भंडाऱ्यातील अंडरपास वाहतुकीसाठी सुरू. गोंदियात 3 तर भंडाऱ्यात एका अंडरपास पुलाची निर्मिती. राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्यजीव संस्थेचा उपक्रम. नाशिकच्या सटाण्यातील अंबासनमध्ये कांदा चाळीत आढळले बिबट्याचे बछडे. हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज. वन विभागानं बछड्यांना ताब्यात घेतलं. सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत दुरुस्तीसाठी बंद. अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.